होतो तेव्हा सर्वजण 15-15 हात उंच उड्या मारत होते. त्यांनी माझ्याशी शर्यत लावली असता माझ्या इतकी उंच उडी कोणीच मारू शकले नाही. त्यावर कोणालाच विश्वास आला नाही. मग तो नाना काकांच्या शब्दा खाऊ लागला. त्यावर एक छोटा मुलगा म्हणाला, अहो काका, अशा नाना काकांच्या शब्दा काय खाता? आता तुम्ही ऐकावतील आहात असे समजून आमच्या समोर उड्या मारून दाखवा. त्यावर त्या माणसाचे बोलणे बंद झाले. तात्पर्य, आपण मारलेल्या थापावरती आपणच तोंड कशी पडतो, त्यामुळे कधीही सत्य बोलावे. आजची बोधकथा संपली. धन्यवाद. धन्यवाद संस्कृती. प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा असेच का? तसेच कोणत्या व्यक्तीने कोणते महान कार्य केले आहे हे पाहूया. व्यक्तिमत्व. तर आजचं व्यक्तिमत्व घेऊन येत आहे नम्रता. धन्यवाद. आजी लाल बहादूर शास्त्री यांच्या विषयी मी तशी माहिती सांगणार आहे. लाल बहादूर शास्त्री यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1904 रोजी मुगलसराय, उत्तर प्रदेश येथे झाला. स्वातंत्र्य लढण्यात शास्त्रीजी यांनी मरू नका, मारा ही घोषणा दिली. त्यांनी संस्कृत भाषेतून ग्रॅज्युएशन केले. स्वातंत्र्याची ज्योती प्रखर झाली. ते एक गांधीवादी नेते होते. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य देश आणि गरिबांच्या सेवेसाठी वाहून घेतली. शास्त्रीजी अनेक चळवळी आणि आंदोलनांमध्ये भाग हो. त्यामुळे त्यांनी अनेकदा तुरुंगात जावे लागले. आजी लाल बहादूर शास्त्री यांच्याविषयी माहिती सांगितली. धन्यवाद. प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा असेच का? तसेच का? शिकणे कधी संपत नाही. बहुतेकदा वातावरणाचे प्रश्न, सामान्य प्रश्न घेऊन येत आहे संस्कृती. नमस्काराचे सामान्य ज्ञानाचे प्रश्न. कोणत्या राज्याला भारताचे हृदय म्हटले जाते? उत्तर, मध्य प्रदेश. उत्तर प्रदेशाचे नवीन मुख्यमंत्री कोण आहेत? उत्तर, योगी आदित्यनाथ. भारतातील सर्वात मोठा धर्म कोणता? उत्तर, हिंदू. शिवनेरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर, पुणे. कोणते फळ खाल्ल्याने दात साफ होतात? उत्तर, सफरचंद. भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता? उत्तर, मोर. महात्मा गांधीचा जन्म कोठे झाला? उत्तर, पोरबंदर. शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? उत्तर, शिवनेरी. भारताचा स्वातंत्र्य दिन केव्हा असतो? उत्तर, 15 ऑगस्ट. पृथ्वीचा उपग्रह कोणता? उत्तर, चंद्र. नारळी पौर्णिमेस असणारा सण कोणता? उत्तर, रक्षाबंधन. आजचे सामान्य ज्ञानाचे प्रश्न संपले. धन्यवाद. धन्यवाद संस्कृती. आमचा परिपाठ शांतपणे ऐकून घेतल्याबद्दल धन्यवाद. या परिपाठ सादर करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं जोरदार टाळ्या अभिनंदन करायचं आहे. खूप छान असं सूत्रसंचालन दोघांनी केलेलं आहे आणि ऑर्डर पण खूप छान देतोय. त्यासाठी टाळ्या वाजवून परत अभिनंदन करायचं.